नमस्कार मुलांनो, तुमच्या आवडत्या संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत तुमचं मनपूर्वक स्वागत. मुलांनो, खरं मोठेपण नम्रतेत असतं. आपल्या आईबाबांशी, गुरुजनांशी नम्रपणे वागा. सर्वांचा आदर करा. हा विचार तुमच्या मनापर्यंत पोहोचवणारी आजची गोष्ट. चला तर मग कान देऊन ऐका आजची सुंदर गोष्ट. गोष्टीचं नाव आहे फळांनी भरलेलं झाड. मुलांनो, शाळेच्या परसबागेत 2 आंब्याची झाडं होती. ती हिरवीगार डेरेदार दिसत होती. त्यातलं एक झाड खूपच उंच होतं. त्याला स्वतःचा खूप अभिमान होता, अहंकार होता. ते म्हणायचं, माझ्या इतकं उंच झाड या बागेत नाही. मुलांनो, या उंच आंब्याच्या शेजारीच दुसरं एक आंब्याचं झाड होतं. ते झाड फार उंच नव्हतं, पण त्याला भरपूर गोड आंबे लागले होते. आंब्यानी झाड लखडून गेलं होतं. फांद्या आंब्याच्या वजनाने खाली झुकल्या होत्या. मुलांनो, एके दिवशी गुरुजी मुलांना घेऊन बागेत गेले. मुलंही खूप आनंदी होती. गुरुजी आणि मुलं आंब्याच्या झाडाजवळ गेले आणि गुरुजींनी विचारलं, मुलांनो, कोणतं झाड मोठं वाटतं? काही मुलांनी उंच झाडाकडे बोट दाखवलं. तेव्हा गुरुजी हसले आणि त्या झुकलेल्या झाडाजवळ गेले आणि म्हणाले, मुलांनो, हे झाड बघा. याला खूप फळं लागले आहेत म्हणून ते खाली झुकलं आहे. फळांनी भरलेलं झाड सर्वांसाठीच उपयुक्त असतं, म्हणून हेच झाड खूप मोठं आहे. तसंच माणसाचंही आहे. मुलांनो, माणूस ज्ञान, गुण आणि यश मिळाल्यावर जितका नम्र होतो तितकाच तो खरा मोठा होतो. त्या दिवशी मुलांना समजलं, माणूस उंचीने नाही तर त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांनी मोठा होतो आणि हाच माणूस नम्र असतो. मुलांनो, अशी सद्गुणी माणसंच हसतमुखाने इतरांचा आदर करतात, आदराने बोलतात आणि इतरांच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करतात. मुलांनो, मोठं होणं सोपं आहे, पण मोठं होऊनही नम्र राहणं हीच खरी महानता आहे. मुलांनो, गोष्टी संपतात, पण त्यातून मिळालेला विचार आयुष्यभर सोबत राहतो. पुन्हा भेटू संजय सरांच्या गोष्टींच्या शाळेत. तोपर्यंत रोज एक गोष्ट, रोज एक नवा विचार आणि रोज एक चांगलं काम. धन्यवाद.